मित्रांनो, ईश्वरीने सुद्धा आता इथे मामीची अक्षरशः झोपच उडवलेली आहे. मामीच्या अंगावर खाजेची पावडर टाकून मामीला डिस्को डान्स करायला लावलेला आहे. मामी सुद्धा इतकी नीच आहे, तिने अर्णवच्या दागिन्यांवर खाजेची पावडर टाकली होती. हे ईश्वरीला कळल्यामुळे आता ईश्वरीने हे बघितलं असतं लपून, त्यामुळे ईश्वरी पटकन ते दागिने चेंज करते आणि बाहेरून फोन करून मागून दुसरे दागिने मागून घेते. आणि त्यामुळे आता ईश्वरीने खूप आयडियाज केलेली आहे भारी. इकडे आता ईश्वरी छान अर्णवला छान मस्त दागिने घातलेले आहे. अर्णवही जरा सगळ्यांना दाखवण्यासाठी खुश दिसत आहे आणि ईश्वरी आता अर्णवचे छान छान मस्त फोटो काढत आहे. इतके क्यूट, दोघांचं इतकं छान क्यूट कपल दिसत आहे ईश्वरी आणि अर्णव. ईश्वरी आता मस्त छान सेल्फी काढत आहे अर्णव सोबत. खरंच किती क्यूट दिसत आहे दोघे एकत्र. आणि ईश्वरी या गोष्टीची जाणीव अर्णवला सुद्धा करून देत आहे की अर्णव सर, आपण दोघे एकत्र किती बढिया दिसतोय. परंतु अर्णवला काय कळणार ना तिची किंमत, तिचं प्रेम. माणसाला कधी कळतं हे सगळं? जेव्हा आपण त्या व्यक्तीला गमावतो. जेव्हा तो व्यक्ती आपल्या जवळ नसतो तेव्हा आपल्याला कळतं त्या व्यक्तीची काय किंमत आहे आपल्या लाईफमध्ये. पण अर्णवला आता ते कळतच नाही. त्यामुळे अर्णव फक्त तिचा रागराग करतोय. सगळ्यांना दाखवण्यासाठी तो फक्त दाखवतोय की त्याचं आणि ईश्वरीचं काहीच नाही, म्हणजे भांडण नाहीये. परंतु आता इथे मामीचा मात्र डिस्को डान्स आलेला आहे. तिला एवढी खाजायला येत आहे कारण ईश्वरीने गपचूप तिच्या पाठीवर खाजेची पावडर टाकलेली आहे. आता मामी इकडे डिस्को डान्सच करत आहे. वाव, मला तर इतका आनंद होत आहे. या मामीचा चांगलाच प्लॅन फ्लॉप झालेला आहे. आणि आता काय म्हणतात ना, दुसऱ्यासाठी खड्डा खणला की आपणच त्याच्यात पडतो, आपलाच हात गळ्यात पडतो मोडून. तसंच मामीचं झालेलं आहे. खड्डा अर्णवसाठी खणला होता, मात्र मामीच त्याच्यात पडली आणि मामीच्या पाठीला आता एवढी खाजू येत आहे. आणि बाकीचे सगळं मस्त छान एन्जॉय करत आहे आणि हसत आहे मामीवर. इकडे आता मामी रूममध्ये जाऊन स्वतःला शिव्या घालत आहे की वल्लरी, काय तुझा प्लॅन फसला. मात्र ईश्वरी आता मामीला धमकी देत आहे की मामी, तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला घराबाहेर काढण्यासाठी काहीही कराल आणि मी घराबाहेर जाईल, असं कदापि शक्य होणार नाही. मी ह्या घरची सून आहे आणि ही बळजबरीची सूनबाई आता इथेच राहणार. तेव्हा मामी तिला बोलतात की सिद्ध करून दाखव की अर्णवचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. ईश्वरी बोलते की हो, करून दाखवणार. इकडे आता मात्र अर्णव आणि ईश्वरीमध्ये मोठा वाद झालेला आहे. अर्णव तिला बोलत आहे की माझ्या आईच्या साडीला तू हात लावायचा नाही, माझ्या आईची साडी घालण्याचा तुला अधिकार नाही, तुला कुणी हात लावायला, तुला कुणी अधिकार दिला. हा बिंडोक अर्णव आहे का? त्याच्या आईची इच्छा होती ना त्याच्या सुनेनी साडी घालावी, तर मग घालू देत ना. पण नाही, अर्णवला अजिबात नाही, साडीच घालून द्यायची नाहीये. परंतु आता ईश्वरी काहीतरी करून ती सात्विका ताईची साडी नक्कीच घालेल. आता तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.